So, good morning and welcome. We are starting a new chapter. This is from the 11th book of NCERT and serially chapter number 1. The title is Living World. Now, see, every year one question is there in a NEET examination from this chapter. A very small chapter, not that bulky, but unfortunately it is very theoretical one. There is no concept. Now strategy is whatever the highlights or important point I emphasize here in the lecture, if you write on the page, hardly in 2 pages, you will get all important point from this chapter, and whatever the question will appear will be from that page only, or at least whatever highlights will be communicated to you, if you underline them from the textbook of NCERT, and while revision or at the time of test or examination you will read only your underline, that will suffice the purpose. तो बघा 11वीच्या NCERTच्या पुस्तकातनं पहिला लेसन आपण सुरू करतो आहे. टायटल आहे द लिव्हिंग वर्ल्ड आणि एक प्रश्न नीट परीक्षेत विचारतात. हा जो लेसन आहे ना, याच्यात कन्सेप्ट नाही आहे. हा एक इन्फॉर्मेशन बेस आपण ज्याला म्हणू, थेरॉटिकल म्हणू, असा लेसन आहे. आणि त्यामुळं तुम्हाला काय करावं लागेल, फार छोटा लेसन आहे. मी जे सांगतो हे महत्त्वाचं आहे. तर ते पॉईंट्स जरी तुम्ही लिहून काढले ना, तर 2 पेजमध्ये हा टॉपिक बसू शकतो. आणि समजा लिहायचा नसेल तर पुस्तकात जरी तेवढ्या अंडरलाईन करून ठेवल्या, तर टेस्टच्या वेळी किंवा परीक्षेच्या वेळी किंवा रिव्हिजनच्या वेळी आपल्या तेवढ्या अंडरलाईन वाचायच्या. सो लेट अस स्टार्ट द लिव्हिंग वर्ल्ड. यू सी, as per the research done yet of the universe, now it's very concrete that life exists on this planet only. तो सर आप कहते कि जहाँ तक अंतरिक्ष या ब्रह्मांड का रिसर्च हमारा आज हुआ है, तो जीवन या सजीव सिर्फ हमारे ही प्लानेट पे है, जिसे हम लोग अर्थ, धरती कहते हैं. अब ये जो जीवन यहाँ बसता है हमारी धरती पर, तो उसके एक एक यूनिट को, एक एक जीव को हम लोग लिविंग बीइंग कहते हैं. तो द लिविंग बीइंग्स आर वेरी डाइवर्स. See, they may be plant, they may be animal, they may be microbes. म्हणजे धरती पर जो सजीव है उनमें बहुत सारी डाइवर्सिटी है. प्लांट्स आर देयर, एनिमल्स आर देयर, माइक्रोब्स आर देयर. एंड द थिंग दैट इज वेरी वंडरफुल एंड अमेजिंग इज दैट दे आर ओमनी प्रेजेंट. सजीव जे आहे ते सर्वत्र आढळतात. आइस माउंटेन्स, बिलो द सॉइल, इन ओशन, dense forest, may it be a deciduous forest or rain forest, in river. You see, even where the life perhaps could not exist, in those extreme and harsh condition, the living beings are found. तो सर आपण असं म्हणतो की ही जी जीवसृष्टी आहे पृथ्वीवर, याच्यामध्ये प्लांट्स आहे, ॲनिमल्स आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, आणि हे सर्वत्र आढळतात. म्हणजे बर्फाच्या खाली, मातीच्या खाली, पाण्यामध्ये, नदी असेल, समुद्र असेल, ऑर्गॅनिझमच्या आत, ऑर्गॅनिझमच्या वर. हेच काय, तर कदाचितच जिथे सजीव राहू शकतो अशा ठिकाणी सुद्धा लिव्हिंग बीइंग असतात.
सो इसीलिए हमने कहा दे आर ओमनी प्रेजेंट. नाउ द इम्पॉर्टेंट थिंग इज, if the life or living being is present on earth, how could you differentiate to the thing which we consider as living and the thing which is considered as non-living? म्हणजे एकदा का हे आपण म्हटलं की जीवन फक्त पृथ्वीवर आहे आणि सजीव पृथ्वीवर आहे, मग आता प्रश्न आहे की कोणाला लाईव्ह किंवा लिव्हिंग बिंग म्हणायचं आणि कोणाला म्हणायचं नॉन लिव्हिंग. फॉर इन्स्टन्स, द मार्कर आय एम होल्डिंग, द क्लॉथिंग्स आय एम वेअरिंग, द व्हाईट बोर्ड ऑन विच आय एम रायटिंग, दिस थिंग, even a child say this is non-living. But a butterfly, a mosquito, a housefly, we ourselves, a cat, a dog, a elephant, a tiger, even a plant, a grass. So a child say no, it is living. Now the question is, to which you call it as life? Now if we talk the bookish language, they said, what is life? To ask this is a technical question. And what is the purpose of life? This is a philosophical question. म्हणजे जीवन काय आहे हा टेक्निकल क्वेश्चन झाला. So what is life is a technical thing. It can be answered. But what is the purpose of life? जीवन का उद्देश्य क्या है, हा तत्वज्ञानाचा प्रश्न झाला. मेरी ऑडियो क्लिप जब आपके पास आई थी तो मैंने, भले वो मेरा दायरा नहीं है, सो आई एम सपोज टू टॉक ऑन व्हाट इज लाइफ बीइंग अ टेक्निकल पर्सन, बट फिर भी मैंने कहा था कि एज सच देयर इज नो पर्पज ऑफ लाइफ, but it's an opportunity to make it meaningful. Anyways, तो जेव्हा आपण म्हणतो की व्हॉट इज लाईफ म्हणजे सजीव कोण आहे किंवा जीवन काय आहे, तो when this question is asked, even a middle school student will say, see the characteristics of life. म्हणजे सजीव कोण आहे हे ओळखण्यासाठी तुम्ही त्याचे कॅरेक्टरिस्टिक पहा. अँड व्हेन यू लिस्ट आउट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग बिंग, द थिंग दॅट स्ट्रक्स द माइंड, फर्स्ट वन इज द लिव्हिंग बिंग शोज ग्रोथ. द लिव्हिंग बिंग डज रिप्रोडक्शन. द लिव्हिंग बिंग परफॉर्म अ बायोकेमिकल रिॲक्शन within them that keeps them living, called together metabolism. Then the living being have a sense of environment. They could sense the environment with their sense organ. Actually, it's a very complicated thing how the sense of environment they had, and they respond to the stimuli in their own way. I mean, plant will respond differently, animals will differently respond, and microbes too. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की मग सजीवाचे कॅरेक्टर लिस्ट आउट करू, तर त्यांना ग्रोथ असते, ते रिप्रोडक्शन करतात, त्यांना मेटाबॉलिझम असते, त्यांना सेन्स ऑफ इन्व्हायरमेंट असतो, आणि त्या इन्व्हायरमेंटला ते स्टिम्युलायला ते रिस्पॉन्ड करतात. तो हे कॅरेक्टर्स ज्याच्यात असतात ना, त्याला आपण म्हणतो लिव्हिंग बिंग. नाव you can add many characters in that. For instance, they are made up of cell. So let us talk each character in detail now. म्हणजे सर तुम्ही असं म्हणता की लिव्हिंग बिंग कोण असतो, and to differentiate from non-living we have to see the character. तर पहिला कॅरेक्टर काय येते की जे लाईफ आहे म्हणजे लिव्हिंग बिंग आहे ते काय दाखवतं, ग्रोथ. सो इन्क्रीज इन मास इज कन्सिडर्ड ॲज ग्रोथ.
So you can say increase in mass, weight, volume, whatever. So growth is shown by the living being. Now unfortunately, the non-living thing also grow. Say instance, the sand mount, by deposition of more sand or clay, it will increase its mass. A boulders, even rusting of iron increase the thickness. So growth is shown by non-living thing as well. तो सर आपण असं म्हणता की जो सजीव असतो त्याची वृद्धी होते म्हणजे ग्रोथ होते, आणि ग्रोथ म्हणजे काय? इन्क्रीज इन मास. मग नॉन लिव्हिंग गोष्टीसुद्धा वाढतात. जसं आता एखादा रेतीचा माउंट आहे, वारूळ आहे, हवेने त्याच्यावर रेती जर उडत उडत आली तर तो मोठा होईल ना. एखादा दगड असेल, त्याच्यावर तशाच प्रकारचे मिनरल डिपॉझिट झाले तर तोही मोठा होईल. एखादा आयरन रॉड असेल, म्हणजे लोखंडाचा तुकडा असेल, त्याच्यावरती जर जंग चढला तर त्याची साईज वाढेल. एकीकडे आपण म्हणतो की ग्रोथ इज अ कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग बिंग, बट नॉन लिव्हिंग थिंग ऑल्सो ग्रो. सो इट कॅनॉट बी अ डेफिनिट, अ डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिंग. Okay, now second is reproduction. So you know, ability to produce organism of same kind, to give birth to the same kind of organism is called as reproduction. अपने जैसे को पैदा करना. So one thing, it's an exclusive character of a living being, no doubt. No non-living thing can reproduce. But if reproduction is considered as a defining property of a living being, so every living being must reproduce then. So mule, which is an organism obtained by natural mating between horse and donkey, do not reproduce at all. The sterile worker bees in the bee colony, so they do not reproduce at all. And unfortunately, there are human couple who are said to be infertile, so they do not produce the offsprings. So hence, again, reproduction cannot be a defining property of living being. आपल्यासारख्याला जन्म देणे म्हणजे रिप्रोडक्शन करणे. तो कोई वृक्ष है तो उसके बीज गिरते वैसे ही वृक्ष उगाते हैं, या फिर कोई डॉग है वो पपीज पैदा करता है. तो अपने जैसे को पैदा करना माने रिप्रोडक्शन. और ऐसा लगता है कि रिप्रोडक्शन तो सिर्फ लिविंग बीइंग करते हैं. एक भी नॉन लिविंग बीइंग नहीं है जो रिप्रोडक्शन करे. नो डाउट, ये सही है. पर यदि आप ये कहें कि रिप्रोडक्शन लिविंग बीइंग करते हैं, कोई नॉन लिविंग बीइंग नहीं कर सकता, तो इसका मतलब सारे लिव्हिंग बीइंग ने रिप्रोडक्शन करना चाहिए. पण दुर्दैवानी असे खूप ह्युमन कपल्स आहे, जे निपुत्रिक आहे, असे दाम्पत्य आहे ज्यांना मुलं बाळं नाही दुर्दैवानं. मग ते तर सजीवच आहे. किंवा कामकरी माशा ज्या असतात, मधमाशाचं जे पोळं असतं त्याच्यातला, तेही प्रजनन करत नाही. घोडा आणि गाढव यांचं मिलन झाल्यावर जो खेचर बनतो, म्यूल, तोही प्रजनन करत नाही. म्हणून रिप्रोडक्शन सुद्धा डिफाइनिंग कॅरेक्टर नाही आहे. मग तिसरा, मेटाबॉलिझम. नाउ व्हॉट इज मेटाबॉलिझम? इन एव्हरी सेल, इन टिश्यू, इन organ system, n number of biochemical reactions are continuously happening. Some X is changed to Y, then Y became Z. So such kind of biochemical reaction which are occurring constantly, simultaneously in a cell, in a body, is together taken as a metabolism or metabolic processes. तो सर तुम्ही असं म्हणता की सेलमध्ये, टिश्यूमध्ये, ऑर्गनमध्ये, ऑर्गन सिस्टममध्ये
सतत काही बायोकेमिकल रिॲक्शन होत असतात. काही पदार्थ A+B बिकेम C, नाव C ड्यू टू सम एन्झाईम बिकेम D. तो ह्या ज्या बायोकेमिकल रिॲक्शन्स असतात ज्या सायमल्टेनियसली सुरू असतात, कॉन्स्टंटली सुरू असतात, तर त्यांची बेरीज, सम टोटल ऑफ ऑल बायोकेमिकल रिॲक्शन, याला म्हणतात मेटाबॉलिझम. मग आपण जर म्हटलं की ग्रोथ डिफायनिंग प्रॉपर्टी नाही आहे, कारण नॉन लिव्हिंग थिंग आल्सो ग्रो. रिप्रोडक्शन डिफायनिंग प्रॉपर्टी नाही आहे, बिकॉज ऑल लिव्हिंग बीइंग नॉट कंपल्सरीली रिप्रोड्यूस, देर आर एक्सेप्शन्स. मग मेटाबॉलिझमला थोडी एक्सेप्शन आहे. मेटाबॉलिझम कुड बी अ डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बट सी, whatever the biochemical reaction occur within a cell, they can be demonstrated in vitro as well. म्हणजे त्याच A+B became C ही जी काही रिॲक्शन आहे, मग ती आपण सेल फ्री मीडियममध्ये म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये, इन विट्रो म्हणजे आउटसाइड द लिव्हिंग बॉडी, इन व्हिवो म्हणजे इनसाइड द लिव्हिंग बीइंग. तो ह्या मेटाबॉलिक रिॲक्शन आपण जर सेलच्या बाहेर डेमॉन्स्ट्रेट करू शकतो, तर मग मेटाबॉलिझमला आपण कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग बीइंग पकडायचं का? तो हो, बट कंडिशन आहे. द टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. मेटाबॉलिक रिॲक्शन इफ अकर विदिन अ सेल, it is a defining property of a living being. Now last, which do not have any exception, it's an exclusive right of living thing only. म्हणजे शेवटचा असा कॅरेक्टर आहे जो फक्त सजीवच दाखवतात. You see, any living organism has a sense of, they pursue their environment, the light, the dark, the silence, the noise, see cold, heat, predators, food, water. So whatever surrounding they have a sense to smell it, to pursue it. That is what is called sense of environment. So when you are listening to this lecture on your mobile or tab, whatever it is, so you sense the environment. यदि कहीं गड़बड़ है, कुछ आवाज़ है, आप बोलते कि मुझे सुनने दो. म्हणजे तुम्हाला थंडी, गर्मी, अंधार, उजेड, सुगंध, दुर्गंध, शांतता, गडबड हे सगळं कळतं. हा सेन्स ऑफ एन्व्हायरमेंट. आणि मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याला रिस्पॉन्स करतो, रिस्पॉन्स टू स्टिम्युलस. So certain crab is crawling. If you touch by a plate, a stick, it will turn. So it will actually close the arms. So this is a response to stimulus. तो एखाद किडा असेल, एखाद मुंगी असेल आणि आपण मध्येच जर काही एखादा दगड ठेवला तर ती रस्ता बदलते. सेन्स ऑफ एन्व्हायरमेंट. तो दिस इज कॉल्ड कॉशियसनेस. कॉशियस म्हणजे आपण म्हणतो शुद्धीवर असणे, भानावर असणे. तो कॉशियसनेस इज अ एक्सक्लुझिव्ह प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग बीइंग आणि याला एक्सेप्शन नाही. बट सी, ऑल प्लांट्स, ॲनिमल्स अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम, everyone has cautiousness. Only it is a human which have self-consciousness. They know who they are. या सगळ्या प्राण्यांना वातावरण काय आहे हे कळतं, त्याला ते रिस्पॉन्स देतात. फक्त माणसालाच कळतं की तो माणूस आहे. त्याला विवेक आहे जो बाकीच्यांना नसतो. सो हे झालं व्हॉट इज लाइफ. सो दीज आर द कैरेक्टरिस्टिक्स. अब यहाँ पे 3-4 बार नीट का क्वेश्चन है, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ लिविंग बीइंग. सो द आंसर इज they have a sense of environment and they respond to the stimulus. अब हम देखेंगे
कि फाइनली लाइफ की डेफिनेशन हमने कैसे बनाई. मग सर तुम्ही ग्रोथ कॅन्सल करता, रिप्रोडक्शन कॅन्सल करता, मेटाबॉलिझम कॅन्सल करता, तुम्ही म्हणता की इट कॅन बी शोन इन विट्रो ॲज वेल. तो हे पा इन विट्रो म्हणजे इन ग्लास, टेस्ट ट्यूब, बीकर, पेट्री प्लेट, पेट्री डिश आणि इन विवो म्हणजे विदिन सेल किंवा इनसाइड द बॉडी. सो मेटाबॉलिझमला आपण कधी रिजेक्ट करतो? वेन इट कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड आउटसाइड द बॉडी आल्सो, इन विट्रो आल्सो. तो जर लाईफला आपल्याला डिफाईन करायचं असेल तर लाईफ म्हणजे काय? वापस फिलॉसॉफिकली, दर्शन शास्त्र ज्याला म्हणतात, अध्यात्म, उसमें अलग डेफिनेशन है लाइफ की, जिसे चेतना कहते हैं. पण हे काही प्रवचन नाही आहे, इथं सायन्स आहे. तर मग आपण काय करायचं की लाईफची डेफिनेशन अशी बनवायची की लाईफ इज अ सिस्टम, एक सिस्टम आहे विच इज सेल्फ रेप्लिकेटिंग, सेल्फ कंट्रोल्ड, सेल्फ रेग्युलेटिंग and a interactive system or entity. तो सेल्फ रेप्लिकेटिंग, सेल्फ कंट्रोल्ड, सेल्फ रेगुलेटरी, सेल्फ रेप्लिकेटिंग, सेल्फ regulating, evolving. Evolving means you know that human being of today has evolved 10,000 years ago, and before that so various stages were there. So Propleopithecus and Dryopithecus and Ramapithecus and Australopithecus, then came Homo habilis, then Java man, Peking man, Neanderthal man, and then Cro-Magnon man, and then we people came into being some 10,000 years back. So that is step by step changes in simple form, from which today's complex form have been formed, is called evolution. So self-replicating, self-regulatory, evolving, interacting entity is said to be a living being. Now see, on earth there are n number of living organisms. Even you cannot expect that dash dash should be their color and dash dash should be their size and shape. You and me haven't had came across more than 100 species, but there is an enormous diversity on the earth, and unfortunately there is a threat to this diversity. तो सर तुम्ही असं म्हणता की डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. म्हणजे एखाद्या शेतामध्ये बघा ना, समजा वडील शेतकरी असतील आणि त्यांनी कॉटन लावलं असेल, मग कॉटन असेल, तिथं तुवर असेल, तिथं बरबटी असेल, तिथं अंबाडी असेल, तिथं अनेक प्रकारचे गवतं तयार झाले असतील, ज्याला आपण वीड म्हणतो, कितीतरी प्रकारचे किडे असतील, किड्यांना खाणारे फ्रॉग असतील, किंवा तिथं बर्ड्स असतील, बर्डला खाणारे मोठे बर्ड्स असतील, स्नेक्स तिथं असतील. सो सम टोटल ऑफ ऑल लिव्हिंग बीइंग इन अ एरिया इज कॉल्ड ॲज अ डायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट एरिया. सो लेट अस टॉक फॉर अ ग्लोबल डायव्हर्सिटी, नॉट ओनली युअर फील्ड अँड युअर कंट्री. तो सर आपण असं म्हटलं की जीवविविधता, बायोडायव्हर्सिटी म्हणजे एखाद्या ठिकाणी किती प्रकारचे सजीव राहतात. तो ग्लोबल डायव्हर्सिटी पहा. इट हॅज बीन एस्टिमेटेड दॅट 1.7 to 1.8 मिलियन. तो सर 1.7 to 1.8 मिलियन स्पीसीज म्हणजे अ लिव्हिंग एंटिटी, अ युनिट. से डॉग, कैट,
tiger, leopard, lion, human. So this is every species. तो 1.7 or 1.8 million म्हणजे 17 ते 18 लाख species have been so far described and classified. म्हणजे 17-18 लाख सजीवांच्या ज्या प्रजाती आहेत तर त्यांचं डिस्क्रिप्शन झालं आहे, त्यांचं नॉमेनक्लेचर झालं आहे, त्यांचं क्लासिफिकेशन झालं आहे. तो सर ये तो सिर्फ डिस्क्राइब की गई, आइडेंटिफाई की गई, कई सारी है जो भी इंसान को पता ही नहीं है. म्हणजे आपण 17-18 लाख जे आहे त्या पुस्तकात उतरवल्या, रेकॉर्ड झाल्या, पण अशा कितीतरी स्पीसीज आहे जिथपर्यंत आपण गेलोच नाही. When the area of exploration is increased, the new species are added. Moreover, even if the old area that is explored already, if that is re-explored, definitely new species will be added. म्हणजे जसजसं नवीन क्षेत्र आपण धुंडाळून काढू, नवीन नवीन प्रजाती आपल्याला सापडतील. एवढंच काय, पण जुनं शोधलेलं क्षेत्र जर पुन्हा शोध केला आपण तर अजूनही स्पीसीज त्याच्यात ॲड होतात. पण सर काही तर एज्युकेटेड गेस असतील, म्हणजे अंदाज तर कसाही बांधता येतो, पण आपण जर एज्युकेटेड गेस म्हटला की बुवा अभ्यासातून अंदाज, सो 5 times मोर. मग सर आपण जर पकडलं की 1.7 मिलियन आहे, त्याच्या 5 पट अजून करा, सो अराउंड 8.5. हे 1.7 मिलियन आहे, मी याच्या 5 times म्हटलं, सो 8.5 मिलियन म्हणजे 85 लाखाच्या जवळपास लिव्हिंग बिंग्स आहे. बायोलॉजी is a branch of science who deals with the study of living beings on earth. It's a story of life on earth. It's a story of evolution of life on earth. Now truly it is impossible for a biologist to study the n number of species. मग एवढी जर ग्लोबल डायव्हर्सिटी असेल तो बायोलॉजिस्टला त्यांनी जो ठेका घेतलाय, त्यांनी जे काम हाती घेतलाय, या सगळ्या ऑर्गॅनिझमचा करायचा स्टडी शक्यच नाही, अनलेस दे हॅव बीन ग्रुप्ड. सपोज you happens to visit a medicine mall for purchasing certain medicine. So they have had some 1 lakh medicines available. Tablets and capsules and injections and the other things, saline, water and all. तो समजा आपण असं छोटं उदाहरण घेतलं की एखाद्या औषधीच्या दुकानात 10,000 प्रकारची औषधी आहे, पण जैसे आप प्रेस्क्रिप्शन दिखाते, in a second he goes and take out the strip that you need. Now how it is possible? जर त्या 10,000 हॅपॅझार्डली ठेवलेल्या असल्या तर, मिक्स करून ठेवलेल्या असलं तर 10 दिवस लागतील त्याला. पण त्यांनी कॅटलॉगिंग करून ठेवलं की हे पेन किलर्स असतील, हे अँटीपायरेटिक म्हणजे ताप कमी करणारे असतील, हे अँटी ओमेगो म्हणजे मळमळचे औषधं असतील, हे एक्सपेक्टोरंट म्हणजे खोकल्याचे असतील, किंवा त्यांची जी सिस्टम असेल. जसं किचनमध्ये जो पहिल्यांदा जातो, म्हणजे एखादी माता भगिनी पाहुणी म्हणून आलेली असेल तुमच्या किचनमध्ये, तो परहॅप्स शी फाइंड इट डिफिकल्ट. पण आईसाहेब कसं पटकन लवकर काढतात, कारण तिने कॅटलॉगिंग केलेलं असतं. किंवा एखाद्या शॉपमध्ये पहा, तो अनलेस द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव बीन ग्रुप्ड. पण ग्रुपिंग करायचं कसं? ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. सपोज दे आर सिमिलर, दे आर ग्रुप टुगेदर अँड दे विल डेफिनेटली डिफर फ्रॉम अनदर ग्रुप. जसं ज्वार इज डिफरंट, कॉटन इज डिफरंट, तुअर इज डिफरंट.
So this is what is grouping. So unless we classify the living organism, they cannot be studied by biology. So separate branch have been developed, and that branch exclusively do the classification. म्हणजे तुम्ही असं म्हणता की सजीवांचं जोपर्यंत वर्गीकरण आपण करत नाही तोपर्यंत आपण त्यांना स्टडी बायोलॉजीत करू नाही शकत. तर बायोलॉजीनी एक ब्रांचेस काढली आणि ती ब्रांच फक्त तेवढंच काम करते, त्यांचं क्लासिफिकेशन करते, म्हणजे ग्रुपिंग करते. पण ऐसे क्लासिफिकेशन नाही होगा, त्याच्या काही स्टेप्स असतील. म्हणजे पहिले तुम्हाला एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं करावं लागेल कॅरेक्टरायझेशन, डिस्क्रिप्शन. मग डिस्क्रिप्शन झाल्यावर त्याचं आयडेंटिफिकेशन, कि उसको टैप रूट्स है, रेटिकुलेट वेनेशन है, स्टेम इज ब्रांच्ड, पोलन ग्रेन्स आर ट्राई एपर्चुरेट, सो द फ्लोरल अपेंडेजेस आर टेट्रा और पेंटामेरस. तो याला म्हणतात डिस्क्रिप्शन किंवा कॅरेक्टरायझेशन. मग आयडेंटिफिकेशन, हे कॅरेक्टर कोणाचे सांगितले मी, तो सर हे डायकॉटचे कॅरेक्टर आहे. मग झालं आयडेंटिफाय की हे प्लांट कोण आहे, डायकॉट. मग कॅरेक्टरायझेशन किंवा डिस्क्रिप्शन, आयडेंटिफिकेशन, मग त्याचं नॉमेनक्लेचर अकॉर्डिंग टू द प्रोसीजर जो आगे आएगा. अर्लियर द पीपल यूज टू नेम द प्लांट, एनिमल और ऑर्गेनिज्म in the local language as per their area, because of which the single organism acquire many names. So I will give you the example कि लोग क्या करते थे कि सजीव को नाम देते समय लोकल भाषा में और अपने प्रदेश के हिसाब से उसको नाम देते थे. तो प्रदेश बदलने के बाद या भाषा बदलने के बाद तो वो बदल जाएगा. तो एक ही जीव को कई सारे नाम आएंगे. जैसे स्वीट पटैटो, आयपोमिया बटाटाज. कोणी त्याला शकरकंद म्हणतं, कोणी कंदमूळ म्हणतं, कोणी मिठा आलू म्हणतं. म्हणजे असम बंगालमध्ये जर आपण गेलं तर मिठा आलू, साऊथमध्ये जर गेलं तर कंदमूळ, किंवा हिंदीत म्हटलं तर शकरकंद, मराठीत रताळू, इंग्लिशमध्ये स्वीट पोटैटो. सो इससे तो फिर कम्युनिकेशन रिस्ट्रिक्शंस आ जाएंगे. और इसीलिए जो सेट प्रोसीजर है बाइनोमियल नॉमेनक्लेचर जो है, तो उसके हिसाब से नॉमेनक्लेचर, डिस्क्रिप्शन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड देन क्लासिफिकेशन. त्याला डायकॉटमध्ये ठेवून द्या, क्लास डायकॉटिलेडाउनी. तो ये डाइवर्सिटी का जब तक नहीं होगा क्लासिफिकेशन, तब तक उसका स्टडी पॉसिबल नहीं. और इसीलिए वन ऑफ द ब्रांच is exclusively meant for classification purpose, and that is what is called taxonomy. So now we will study taxonomy and systematics. Now just we said, because of a great diversity in the living organism. Now अभी हमने देखा कि लिविंग ऑर्गेनिज्म में इतनी डाइवर्सिटी है कि जब तक हम लोग उनको क्लासिफाई नहीं करेंगे, पर किस आधार पे, आई सेड ऑन द बेसिस ऑफ सिमिलैरिटी एंड डिफरेंसेस. तो अनलेस वी क्लासिफाई द लिविंग ऑर्गेनिज्म वी कैन नॉट स्टडी देम. और अभी अभी मैंने कहा कि अ ब्रांच विच इज टोटली डिवोटेड फॉर क्लासिफिकेशन इज टॅक्झोनॉमी. आता लक्ष द्या, टॅक्झोनॉमी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी that deals with the study of description, identification, nomenclature and classification.
सो टॅक्झॉनॉमी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी. काय करते टॅक्झॉनॉमी? डिस्क्रिप्शन करते. तो फर्ज करो कि सर्टन न्यू प्लांट इज कलेक्टेड फ्रॉम सर्टन प्लेस. तो फर्स्ट ऑफ ऑल डिस्क्रिप्शन. हाउ आर द रूट, स्टेम, लीफ, फ्लावर, seed, fruit, etc. Followed by its identification. So on the basis of characters, you will identify it. I have just given an example. Suppose a taproot system is there, branch stem is there, reticulate venation is there. So it has been identified as one of the dicot plant. Nomenclature according to standard procedure. And then it is properly classified, assigned to certain group. तो सर आता मला समजलं की टॅक्झॉनॉमी म्हणजे बायोलॉजीची अशी ब्रांच आहे जे आधी डिस्क्रिप्शन करतं, आयडेंटिफिकेशन करतं, नॉमेनक्लेचर करतं आणि क्लासिफिकेशन करतं. का गरजेचं आहे हे? तो सर आप ही ने कहा कि 17-18 लाख स्पीसीज सिर्फ अब तक हम लोगों ने कैटलॉग की है, डिस्क्राइब की है और 5 टाइम्स मोर हो सकती है. ये स्टडी कंप्लीट नहीं होगा. इट इज़ नॉट पॉसिबल फ्रॉम द साइड ऑफ बायोलॉजी टू स्टडी ऑल लिविंग ऑर्गेनिज्म, ऑल क्रिएचर ऑन दिस प्लानेट unless they are classified, and hence a branch is devoted for that purpose called taxonomy. तो सर ये सिस्टेमैटिक्स क्या है? सी, it is in a broader sense. Systematics does everything which is done by taxonomy. It means systematics deals with description, identification, nomenclature, classification plus one more thing. म्हणजे सिस्टमॅटिक्स काय करतं? तर ते सगळं जे टॅक्झॉनॉमी करतं, पण इचा जो दायरा आहे, एरिया ऑफ वर्किंग, ज्युरिडिक्शन, तो थोडा मोठा आहे. तो सिस्टमॅटिक्स को है ना, इट हैज़ टू establish evolutionary relationship. म्हणजे त्याची अजून इव्होल्युशनरी रिलेशनशिप त्या युनिटची कोणासोबत आहे हे सुद्धा करावं लागतं सिस्टमॅटिक्सला. सुनो, आफ्टर टैक्सोनॉमी एंड सिस्टमैटिक्स अब हमें करना है क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन इज नॉट a single step process. After having classified, a different units are created, and these different units are small and large. तो हे तुम्हाला समजणार नाही. मी तुम्हाला एग्जाम्पल देतो. देखो, डॉग, तो यस सर, ऑल डॉग्स प्रेजेंट, ओके, इज अ वन यूनिट. But dogs are mammals. So mammal is a bigger unit that include dogs and cats and humans and monkeys and apes and tigers and deers. समजलं की डॉग हा एक छोटा युनिट आहे आणि इट इज इंक्लूडेड इन मैमल. तो मैमल में डॉग के अलावा कैट्स भी है, रैट्स भी है, रैबिट्स भी है, ह्यूमंस भी है, एप्स भी है, मंकीज भी है, टाइगर्स भी है. ठीक है ना? सो डॉग्स आर मैमल एंड मैमल्स आर एनिमल. तो अगेन अ बिग यूनिट इज देयर, दैट इज एनिमल किंगडम. तो बघा, क्लासिफिकेशन केल्यामुळं जे युनिट्स तयार होतात ते लहान मोठे असतात. मग आपण लहानाकडून मोठ्याकडे म्हणजे इन असेंडिंग मॅनर किंवा मोठ्याकडून लहानाकडे हे सगळे युनिट्स जर अरेंज केले तर तो एक सीडी बन जाएगी, एक लैडर बन जाएगी, एंड दैट इज कॉल्ड हायरार्की. तो जब भी शब्द आएगा हायरार्की तो आप एग्जाम्पल लोगे
किसी लैडर का, सीढ़ी का। मैंने ऑडियो क्लिप में आपको किसी पुलिस स्टेशन का एग्जाम्पल दिया था कि कांस्टेबल, हेड कांस्टेबल, असिस्टेंट पीएसआई, पीएसआई, असिस्टेंट पीआई, पीआई, डीवायएसपी और एसपी। तो वैसे तो सर आता मला हे समजलं की क्लासिफिकेशनमुळं ही काही सिंगल स्टेप प्रोसेस नाही आहे, याच्यात छोटे बडे असे युनिट्स तयार होतात आणि हे जे युनिट्स तयार होतात ना त्यांना म्हणतात टॅक्झॉन आणि त्याची जी रँक असेल त्या युनिटची त्या रँकला काय म्हणतात कॅटेगोरी. जसं डॉग काय आहे सर, इट इज अ स्पीसीज म्हणजे बेसिक रँक आहे. हां, मॅमल्स काय आहे तो सर याची रँक थोडी वरची आहे म्हणजे क्लास. आणि ॲनिमल्स काय आहे तो सर इट इज अ किंगडम. तो ये है स्पीसीज, दिस इज क्लास, दिस इज किंगडम. तो forget, I shall give you a non-biological example to have a good understanding. So consider this analogy. Suppose there is a 8th class. एक क्लास है जिसको हम 8th क्लास कहते, बट उसके 3 सेक्शंस हो गए, ए, बी, सी. म्हणजे 8वा वर्ग आहे आणि किती सेक्शंस केले आपण 3 केले. अब देखो ए सेक्शन में बॉयज एंड गर्ल्स, तो वापस ए सेक्शन के आपने कितने यूनिट्स किए 2. अब बॉयज विच आर लोकल एंड बॉयज विच आर आउटसाइडर्स म्हणजे अकोल्याची मुलं आणि बाहेर गावून शिकायला आलेली मुलं. गर्ल्स आल्सो, गर्ल्स विच आर लोकल एंड गर्ल्स विच आर आउटसाइडर्स. अब देखो, फर्ज करो कि इस ए क्लास में 60 स्टूडेंट है, तो 8th क्लास में जो 60 स्टूडेंट है उसमें बॉयज 30 एंड गर्ल्स 30. ठीक है ना, 30 झाले ना. मग 30 पैकी 15 समजा लोकल आणि 15 आउटसाइडर बॉयज, 15 गर्ल्स लोकल आणि 15 आउटसाइडर. म्हणजे एक ग्रुप कितीचा झाला हा 15चा. तो ये सबसे छोटा ग्रुप जो बनता ना उसकी रैंक सबसे छोटी है, कॉल्ड स्पीसीज. तो देखो ना, ये स्पीसीज है, ये भी स्पीसीज है. म्हणजे हे जे 15 मुलं लोकल आहे ना हा ग्रुप सगळ्यात छोटा झाला की नाही. मग आता 15 लोकल आणि 15 आउटसाइडर कितीचा ग्रुप बनला 30. थोडा मोठा झाला ना, मग समजा तो जीनस आहे. समजला आता. हो सर, अकोल्याची 15 मुलं आणि बाहेरून शिकायला आलेली 15, तो सगळ्यात छोटा ग्रुप बॉयज लोकल. पण बॉयज लोकल प्लस बॉयज आउटसाइडर केला तर ग्रुप काय झाला मोठा. आता पहा त्याच्यापेक्षा मोठा, तो सर गर्ल्स लोकल अँड गर्ल्स आउटसाइडरही त्याच्यात आपण घेतले तर अजून मोठा ग्रुप होतो. तो समजा स्पीसीज स्पीसीज तर 2 स्पीसीजचा जीनस, बरोबर. ह्या 2 स्पीसीजचा जीनस, पण जीनस प्लस जीनस इज इक्वल टू फॅमिली.
म्हणजे आता मोठी फॅमिली तयार झाली, म्हणजे रँक वाढली आता या युनिटची. आता समजा ही एक फॅमिली आणि ही एक फॅमिली, तो आता तयार होते ऑर्डर. मग समजा ही एक ऑर्डर आणि ही एक ऑर्डर, काय तयार झाला? तो सर क्लास तयार झाला. म्हणजे जेव्हा आपण क्लासिफिकेशन करतो की 8th स्टँडर्डमध्ये A, B, C, Aमध्ये बॉईज गर्ल्स, Bमध्ये बॉईज गर्ल्स, Cमध्ये बॉईज गर्ल्स, आणि प्रत्येक क्लासमध्ये ज्या बॉईज आणि गर्ल्स आहे तर त्या लोकल आणि आउटसाइडर. तो ही एक स्टेपची प्रोसेस नाही आहे. तो याचे जे युनिट्स तयार होतात, तर ते जे युनिट्स असतात, व्हेन यू अरेंज देम आयदर फ्रॉम स्मॉलर टू बिगर और बिगर टू स्मॉलर, इट बिकेम हायरार्की. हायरार्की म्हणजे सीडी, लॅडर. आणि हे जे युनिट्स तयार होतात ना, तर ह्या सगळ्या युनिट म्हणजे त्या लॅडरच्या स्टेप्स असतात. तो आत्ता मला तुम्हाला सांगायचं आहे, आफ्टर टॅक्झॉनॉमी अँड सिस्टमॅटिक्स, व्हॉट इज कॅटेगोरी? ड्यू टू क्लासिफिकेशन, certain ranks have been created, and those ranks or level it's called categories. मी तुम्हाला अजून एक्झाम्पल देतो समजण्यासाठी. फर्ज करो हम खुद का एग्जाम्पल लेंगे. दिस इज किंगडम एनिमालिया, बिकॉज वी आर एनिमल. अब देखो, नॉन कॉर्डॅट्स अँड कॉर्डॅट्स, म्हणजे आपण हे हायरार्की कशी तयार झाली हे शिकत आहे ना, तर तुम्हाला समजलं पाहिजे. मी तुम्हाला खूपदा सांगतो की मला रिप्रेझेंटेशनशी, लँग्वेजशी काही घेणदेण नाही. शेवटचा माझ्या स्टुडंटला हे समजलं पाहिजे की यार हे म्हणतात की रँक तयार होतात, लेवल तयार होतात, त्याला कॅटेगोरी म्हणतात. तर कशा तयार होतील? तर बघा, आपण स्वतः ॲनिमल किंगडममध्ये आहे, म्हणजे सगळ्यात मोठी रँक आहे. मग ॲनिमलमध्ये तर नॉन कॉर्डॅट आणि कॉर्डॅट आहे. आपण कोण आहे? सर आपण कॉर्डॅट आहे. ठीक आहे. म्हणजे डिव्हिजन किंवा फायलम कोणता झाला? कॉर्डॅट. आपण हे नंतर बघू की डिव्हिजन वर्ड इज यूज्ड इन द क्लासिफिकेशन ऑफ अ प्लांट अँड फायलम इज यूज्ड इन द क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. ओके. तो बिंग ॲनिमल, फायलम. कोणता फायलम आहे? सर कॉर्डॅट. ठीक आहे ना. मग आता या कॉर्डॅट नावाच्या फायलममध्ये समजा हे क्लासेस आहेत 1, 2, 3, 4, 5. सो पायसेस, ॲम्फिबियन, रेप्टाइल्स, एव्ज अँड मॅमल. मग आपण कुठं बसायचं? सर मॅमलमध्ये. ठीक आहे. मग मॅमल काय तयार झाला? क्लास है ना. सो दिस इज किंगडम, अ हायेस्ट रँक. दिस इज फायलम, a little lower rank. This is a class. आता क्लासच्या नंतर ऑर्डर. मग समजा या क्लासमध्ये आपली ऑर्डर आहे प्रायमॅटा. सो वी आर प्राइमेट. सो प्राइमेट्स माने ऐसे सस्तन प्राणी जिनको 2 स्तन होते हैं और नाखून चपके होते हैं. मग आपण प्राइमेट आहे. मग प्राइमेट काय झाली आपली? ऑर्डर. मग या ऑर्डरमध्ये 3 फैमिलीज असतात. तो सर आप कहते हैं कि ये जो हमारी प्राइमेट ऑर्डर है उसमें 3 फैमिली है. जी, इट इज मंकीज, एप्स एंड ह्यूमंस. तो हमारी वाली जो फैमिली है, इट इज
होमिनिडी, सो फैमिली होमिनिडी, तो उसमें आते जीनस, तो हमारा ये जीनस है होमो, और उसमें ये हमारी समझो स्पीसीज आहे सॅपियन. तो पहा बरं, सगळ्यात मोठा युनिट कोण आहे? किंगडम. त्याच्यापेक्षा लहान फायलम, त्याच्यापेक्षा लहान क्लास, त्याच्यापेक्षा लहान ऑर्डर, त्याच्यापेक्षा लहान फॅमिली. तो असं जे असतं ना त्याला म्हणतात हायरार्की. तो आता मी तुम्हाला सांगतो कॅटेगोरी म्हणजे काय. बघा, कॅटेगोरी म्हणजे रँक असते, लेवल असते. मग तुम्हाला कोणत्या कोणत्या कॅटेगरी माहीत आहे? सर, सगळ्यात बेसिक आहे स्पीसीज, मग जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, डिव्हिजन ऑर फायलम आणि किंगडम. तो ह्या सगळ्या काय आहेत? रँक किंवा लेवल. तो सर मग टॅक्सॉन म्हणजे काय? अब यहां ध्यान दो, किसी भी रैंक में, लेवल में, किसी भी रैंक में या लेवल में जितने होंगे इंडिविजुअल, सो organisms having particular character belonging to certain level, it's called taxon. तो सर नहीं समझ लो, मैंने आपको रीडिंग के वक्त भी बताया था एग्जाम्पल कि जो शब्द सुनकर ऐसा लगे की ये सजीव है, जो शब्द ऐकून असं वाटेल की हे सजीव आहेत विथ सर्टन कॅरेक्टर, तर तो टॅक्झॉन असतो. आणि त्याची जी लेवल आपण पाहू, त्याची जी लेवल आपण पाहू ती असते कॅटेगोरी. आता एक्झाम्पल घ्या. समजा मी इथं दोन शब्द लिहितो. वन इज प्रायमेट. सपोज क्लास, ऑर्डर आणि फायलम. तो प्रायमेट, वन हू हॅज अ पेअर ऑफ मेमरी ग्लँड अँड फ्लॅट नेल. मग हे कोण आहेत? सर सजीव आहेत. म्हणजे प्रायमेट काय झाला? टॅक्सॉन. आता त्याची लेवल पहा. मग प्रायमेट हा किंगडम आहे का? नहीं सर. फाइलम है क्या? नहीं. तो क्लास होगा? नहीं सर. तो ऑर्डर होगी? हां. सो या प्रायमेटची जी लेवल असेल ही नाही, ही नाही, ही नाही, ही आहे. सो अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल is taxon and their level or rank in a hierarchy is a category. Which are various category? So highest category is kingdom and the basic category is species. ठीक आहे. तो हे असतं what is category and what is taxon. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करतोय बायनॉमियल नॉमेनक्लेचर.